आम्ही नेटिव्ह प्लेसला आलेलो आहे गावी. काल आलेलो. दळण काढलेलं, दळण करायचं तर चक्की माझ्याकडं, तर दळण करून यायचं आहे ना तिकडे शहराच्या ठिकाणी आम्ही राहतो, तर त्याच्यासाठी मग दळण काढलेलं, दळण करायला बसलेलं. तर मग व्हिडिओ पण काढू म्हटलं. तर आवाज पण घेतला होता त्याच्यामध्ये, पण मोटार चालू होती, मोटारचा आवाज पण येत होता आणि पक्ष्यांचा छान आवाज येत होता त्याच्यामध्ये, पण ते मोटारचा आवाज येत होता ना. आम्ही थोड्याशा गप्पा पण मारत होतो ना, तर त्याच्यामुळं मग त्या गप्पा पण आलेल्या त्याच्यामध्ये, म्हणून मी आवाज कमी करून आता मी माझा व्हॉईस देते आहे. तर आम्ही ते गहू काढले, बाजरी काढली, सुकायला टाकली. त्याच्यामध्ये ना किडे सोंडे होते थोडे थोडे असे लागलेले, तर ते चाळून घेत होतो. तर आरामात आम्ही दळण करत बसलेलो. व्हिडिओ बाजूला लावलेली. माझ्याकडं काही स्टँड वगैरे काही नाही आहे, तर मी विटाला 2 विटा उभ्या केल्या आणि त्याला टेकून मोबाईल ठेवलेला. शूट चालू होती. आता पण मी मागे काही आवाज नाही आहे, तर मग मी आता बाहेर अंगणामध्येच बसलेली आहे. वारं चालू आहे, तर मध्ये मध्ये वाऱ्याचा आवाज येईल, पक्ष्यांचा पण आवाज येईल, म्हणून मग मी बाहेर येऊनच व्हॉईस देते. म्हणजे मागं काहीतरी येईल, वाऱ्याचा आवाज येईल आणि नॅचरल आवाज आहे. आता हा बाजूला पाठी जो आवाज आहे ना, तो ओरिजिनल निसर्गाचाच आवाज आहे आणि त्यात माझा. ऊन पडलेलं आहे आत्ता, मगाशी ऊन नव्हतं एवढं, आता ऊन पडलेलं आहे. ते झाडाच्या फांद्या हलताय ना, तर आवाज येतोय वाऱ्याने. मुलगी आहे माझी, मोठी आहे, शिक्षण झालेलं आहे तिचं पूर्ण, MPSCचा अभ्यास केलेला आहे तिने. आणि तिला पण दळण करायला बसवलं, तिला पण माहिती झालं पाहिजे. आणि मी पण स्वतःहून बसलेले आज, नाहीतर मग मी घाईघाईमध्येच असते दळण करताना. दळण करायला बसली तर म्हटलं मग आपण व्हिडिओ काढून घेऊ. आमच्याकडं मांजर पण आहे, काळे मांजर आहे. येते ती आता माझ्याजवळच बसलेली. आता मी व्हॉईस आवाज म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करते ना, तर ती माझ्याजवळ येऊन बसली. आता मी टाकल नंतर तिचं शॉर्टमध्ये टाकल किंवा मग व्हिडिओमध्ये टाकल तिच्या पोटामध्ये बाळ आहेत, चांगली तिची तब्येत. आम्ही 1-1.5 महिना काय आलेलोच नव्हतं इकडं, म्हणून सगळा पालापाचोळा झालेला आहे सगळीकडं झाडांमध्ये. आमच्याकडं अंदाजे 150 ते 200 झाडं असतील, सगळे छोटे मोठे पकडून. 10 फुटावरती आमचे 20 झाडं असतील असे आहेत. झाडात झाडं खूप झाडं आहेत. फळांचे आहेत, फुलांचे आहे, शोचे पण आहे, भरपूर आहे. चिमण्या चिवचिव करतायत, बाजूला तिकडं साळुंक्या कुहू कुहू करतायत. आम्ही दोघी मायलेकी दळण करतोय. खडे ह्या साईडनी एकदा फेकतो, त्या साईडनी एकदा फेकतो.
ते मधीच असं सुपासारखी चाळण केली जाते ते बघा. सुपासारखे. मध्ये विमान पण आलेलं, 2 विमानं गेले. आम्ही छोट्या मुलांसारखं विमानं बघत होतो वरती. काय झालं रानू? बसा खाली बसा. नारळाच्या पानांचा आवाज आहे हा. ते हलतात ना, असे एकमेकांना लागतात. वारं चालू आहे ना, तर ते फांद्या अशा हलतात ना लांब लांब असं, त्याच्यातून आवाज निघतो. ओरिजिनल संगीत. वाऱ्याने फांद्या हलतात, मग त्या फांदीच्या त्याच्यातून वेगळा आवाज निघतो. एक पपईचं झाड होतं, त्याला खूप पपया आलेला, तर ते खाली पडलं. मागं आमच्याकडं पाऊस झाला तर पाणी साचलेलं ना, तर पाणी खूप दिवस असं जास्त पाणी होतं थांबून जमिनींमध्येच. तर ती पपई खाली पडली, ती तशीच पडलेलीच आहे. तर उभी करून ती लागू शकते, पण आमचे बोलले की नाही लागणार, काढून टाकायची. तर ठेवली तशीच, उभी करून बघणार आहे. मला वाटतं की राहील ती. 10-15 पपया आहेत त्याला. दुसरं पण एक झाड आहे, त्याला फुलं आलेले आहेत. हळद आहे, पिवळी हळद आहे, काळी हळद पण आहे, गुलाब आहे, आंबा आहे, कवठ आहे. डोक्याच्या वरती गेलेलं आहे कवठाचं झाड. बुकेमध्ये फुलं ठेवतात ना, म्हणजे फांद्या त्या पिवळ्या कलरचे, ते पण आहेत. पेरूचं झाड आहे, अंजिराचे आहे 2-3 झाडं, सीताफळ 2-3, नारळ आहे 10-12, लिलीचे फुलं ते झाड आहे भरपूर. पानफुटीचे पण भरपूर आहेत, लागल तेवढे. आणि इन्सुलिनचे पण आहे, मनी प्लॅन्ट आहे भरपूर. मनी प्लॅन्टचं कटिंग होईल, असे लाखोमध्ये कटिंग होईल लावले तर. असं एवढं मनी प्लॅन्ट आहे.
मेहंदीचं झाड पण आहे आमच्याकडं 2018-19लाच लावलेलं आहे ते, कारण मी झाडं तेव्हापासून लावते. तर आता ते 10-12 वर्षाचे झालेले, 12-12 वर्षाची झाडं झालेले आहेत. विमान बघतोय वरती. एक गुलाबाचं झाड आहे ना पाठी इथे जवळच आहे, पण मी कामात होते ना तर मला जायला नाही मिळालं अजून. मी त्याची व्हिडिओ काढणार आहे, शॉर्ट व्हिडिओ. तर त्याला खूप फुलं आलेले आहेत. तर तिकडून आल्यावरती इकडं साफसफाई असते, काम जास्त असतं ना, तर आपल्याला म्हणजे काय करायचं असेल तरी पण करता येत नाही. आपल्याला एखाद्या झाडाजवळ बसायचं असेल किंवा काही आपलं करायचं असेल तर 2 दिवसामध्ये नाही होत सगळं. लाल गुलाब आहे ना, गुलाबाला पण फुलं आले 1-2 असे, चांगला गुलाब आहे मोठा. आणि गुलाबी कलरचा एक आहे मिक्स, त्याचे 3-4 फुलं आलेत त्याचे, ते बुकेमध्ये लावतात ना ते. अंजिराचे 2-3 झाडं आहेत, 1-2-3 झाडं अंजिराचे आहेत. चिक्कूचे 2 आहेत, जांभळीचं 1 आहे, ॲपल बोर पण आहे. केशर आंबे आहेत 2-3. आम्ही 10-12 लावले होते, पण आमची मुरमाडाची जमीन होती ना, तर मग तिथं आले नाही. तरी पण 3 आहेत, 3-4 आहेत. एक राजापुरी आहे, गोड आंबे असतो ना तो कापून खायचा तो, तर त्याला पण कैऱ्या येतात भरपूर. शेतीमध्ये आता हरभरा आला आहे, 2-2, 3-3 इंचाचा झाला आहे. आणि बाजरी पण 4-4, 5-5 इंचाची झाली. इथं हरभरा आणि बाजरी पेरली आहे. ऊन पडलंय आता, झाडं हलतायत, वारं पण चालू आहे. आम्ही एक गावठी गाय, माझ्या बहिणीने मला गावठी गाय आणून दिलेली. गाय पण आहे आमच्याकडं, वरती आहे माझ्या जावेकडं. ती त्याच्या व्हिडिओ मी टाकलेल्या पाठी, आता काढेल मी उद्या सकाळी जाईल तर. माझं दुसरं चॅनल आहे ना, त्याच्यावरती आहे, आध्यात्मिक चॅनल आहे माझं. त्याच्यामध्ये देवगाय म्हणून तिच्या व्हिडिओ भरपूर आहेत. हे माझं नवीन चॅनल आहे, आता 3 तारखेलाच झालेलं चालू. आणि गावी आम्ही 1-1.5 महिना झालं आम्ही आलोच नव्हतो गावी. माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर मग मी गावाकडचं नेचरच दाखवण्याचा प्रयत्न करील. आणि सगळं खरं खरं असेल त्यात, असं मिक्सिंग वगैरे काही नाही राहणार, किंवा पळत माझे व्ह्यूज वाढावे, सबस्क्राईब वाढावे असा प्रयत्न नाही राहणार. मी माझं काम प्रांजळपणे करील. फक्त तुम्हाला व्हिडिओ माझे आवडले तर व्हिडिओ बघत जा, कमेंट करत जा, लाईक करत जा. अगोदर सबस्क्राईब पण करून ठेवा. ही माझी 3री लाईव्ह असेल. छोट्या मी 2 घेतलेल्या, सकाळी 1 घेतलेली, सकाळी सूर्य उगवताना. तर आता मला बोलायची सवय झाली आहे थोडी. पूर्वीच्या बायका आहे ना, दळण करायला बसायच्या, भाजी निवडायला बसायच्या, जात्यावरती दळायला बसायच्या. तर त्या निमित्ताने त्या बसायच्या,
म्हणजे स्थिर राहायच्या आणि जेवण वगैरे भाजी निवडायला पण बसायच्या. आता हल्ली काय झालं, मी पण उभी उभ्यानीच मी बऱ्याच वेळेला दळण करताना असं चालूमध्येच पटपट भाज्या पण तशाच असतात. पूर्वी माझ्याकडं मुलं लहान होते तर मला हे कामं करायला टाईमच मिळत नव्हता. आत्ता पण नाही. इकडं गावी आल्यावरती दिवस मोठा वाटतो, मग त्याच्यामुळं बसते घेऊन. आणि आता कारण पण झालं आहे की चला आपण व्हिडिओ बनवू किंवा त्यानिमित्ताने बसायला पण मिळालं असं. इकडं आता पपईचं झाड पडलेलं आहे, त्याला चांगल्या 4, 5, 10, 15-20 पपया असतील छोट्या मोठ्या. जास्वंदाचं झाड आहे, घंटीचं फूल आहे लाल कलरचं, त्याला 2 फुलं आलेले आहेत. अंजीर आहे एक झाड, त्याला भरपूर आहे. इकडं ह्या अंजिराला पण आहे. 3रा अंजीर आहे, त्याला पण पानच दिसते. अंजीर काय दिसत नाही. आतमध्ये आहेत ते, पण इथून नाही दिसत आहे. आतमध्ये आहे. चाफ्याचं झाड आहे, सफेद चाफा आहे. बकुळीचं झाड आहे, सैतूकचं झाड आहे, सुपारीचं झाड आहे, फणसचं झाड आहे. सुपारीचे 2-3 आहे, कढीपत्त्याचे 2-3 आहे. इकडं शहरामध्ये ना एकाच प्रकारची हवा असते, ऊन असतं असं. जे गरम असतं ना, गरमीच असते. आमच्या थंडी असली तरी काचाबीचं बंद असतात ना, तर तिकडं चेहरा वगैरे चांगलं राहतं. इकडं गावी आलं ना, आपण किती काही व्यवस्थित ठेवलं ना तरी पण चेहऱ्यावरती येतं, तेलकट होतो, काळा पडतो असं. तर इथं आहे ना, दिवसभरात भरपूर वेळा वातावरणात चेंजेस येतात. आता सकाळी आभाळ आलेलं, थोड्या वेळाने ऊन पडलेलं, आता पण ऊन पडलेलं आहे. लगेच थोड्या वेळाने बदलतं, चेंज होतं. कधी थंडी वाजते, कधी गरम होतं, असं होतं. तर इथं आपण किती काळजी घेतली ना तरी मग शेवटी तसंच हे होऊन जातं. माझ्याकडे ना बेलाचं झाड आणि लिंबाचं झाड आहे एकत्र. ते पण आहे किती 15, 12, 15 वर्षाचे झाले असतील लिंबाचं पण आणि बेलाचं पण 15-15 वर्षाचे. कारण अगोदर ते 2च झाडं होते, छोटे होते तेव्हा. त्याच्यानंतर हे लावले 2012 साली. तर खूप मोठं बेलाचं झाड आहे, लिंबाचं पण म्हणजे एकत्रच आलेले आहे. आणि तिथं ओटा बांधला आहे ना आम्ही, तर त्या ओट्याच्या साईडला म्हणजे ओट्यावरच जिथं फाटलेलं ओटा फाटला तिथं म्हणजे भेग पडली, तर त्या भेगामध्येच तिथून उंबर आला आहे, म्हणजे आपोआप उंबर आला आहे तिथं. म्हणजे आता 3 झाडं झाले त्या ओट्यावरती, बेलाचं, लिंबाचं आणि उंबराचं. तर मी एका साईडने ना महादेवाची पिंड ठेवली आहे. महादेवाच्या पिंडेच्या पुढंच 1.25 फुटावरती, बरोबर 1.25 फुटावरती
उंबराचं झाड आलं आहे, एक इतभराचं झालं आहे. तेव्हा छोटंच होतं, तर मी 2 बाजूनी विटा ठेवल्या त्याला, कुणी तोडू नये किंवा लक्षात यावं म्हणून. तर आता एक वीत होईल असं एवढं झालं आहे. म्हणजे त्या ओट्यावरतीच 3 झाडं झाले, बेलाचं, लिंबाचं आणि उंबराचं. गावाला राहायची सोय असावं म्हणून मग आम्ही घर बांधायचं ठरवलं. तर छोटंच बांधलेलं आहे. तर बंगल्याचा आकार दिला त्याला आणि फार्म हाऊस असं बांधून झालं आहे. तर आपली राहायची सोय झाली. मग आम्ही झाडं पण लावले, कारण माझ्या माहेरी ना फळांची झाडं आहेत खूप. तेव्हा पण होते माझ्या वडिलांच्या ह्याच्यामध्ये, आता भावांच्या ह्याच्यात पण फळांची झाडं भरपूर आहेत. तर मग आम्हाला सावलीसाठी झाड लावायचं होतं. म्हणजे बदामाचं, हे म्हणे बदामाचं लावू आपण. म्हटलं नाही, बदामाचं नाही लावायचं, आपण फळांचे लावू. मग आंब्याचे, नारळीचे, चिकूचे असे झाडं लावलेले तेव्हा आम्ही. अंजीर तेव्हा आणून लावले. आणि अजून आम्ही बऱ्याच प्रकारचे लावले होते. याचे रुद्राक्षाचं पण झाड लावलं होतं, पण ते आलंच नाही. आम्ही आता इकडं राहत नाही ना, त्याच्यामुळं मग त्याला कसं कायम पाणी टाकावं लागतं. गवती चहाचं मी बऱ्याच वेळेला लावलं, पण आलंच नाही. आत्ताशी आलं आहे. तर पारिजातक पण मी 2-3 वेळा लावलेलं, आलंच नाही. आता मी त्या दिवशी पण एक लावलं होतं मागे, ते पण नाही आलं, गेलं ते पण गेलं. म्हणजे वाळलं ते झाड, ते पण नाही आलंय. पारिजातकाचं पण झाड नाही आलं. तर पारिजातका याचं आलं आहे, गवती चहाचं. तर काही झाडं असे एक त्याला तुळशीसारखं दररोज पाणी घालावं लागतं. मग ते दररोज पाणी घातलं जात नाही, म्हणून मग ते आले नाही. जेव्हा आम्ही इथं राहायला येऊ ना, तेव्हा मग परत मला ते हे लावावं लागलं, पारिजातकाचं झाड. कारण माझ्या मते मी 3 वेळा लावलेलं, तिन्ही वेळा नाही आलं. पहिल्यांदा लावलं ते म्हणजे त्याला फुलंच नाही आले. दुसऱ्यांदा लावलं तिकडं ओट्यावरती, त्याला पण फुलं नाही आले. आणि आता नंतर आंब्याच्या झाडाखाली लावलं इकडं, म्हणजे ते तर झाडच नाही आलं. मग असं 3 वेळा आले, 3 पण नाही झालं. बशा काळी मांजर आहे, 2018 पासून इथंच राहते ती. तिचे 2-4 बाळंतपणं पण झालेले इथंच. गॅलरीत येऊन बसते. मग तिला सारखं बाळंतीने आम्ही आल्यावरती इकडं पिल्लं घेऊन यायची. मग तिचं बाळंतपण करावं लागायचं. तर आता पण तिच्या पोटामध्ये बाळं आहेत. आणि मी जिकडं जाईल ना, तिकडं येऊन बसते ती, माझ्या मागच राहते. घरात पण मी किचनमध्ये जाऊ, इकडं जाऊ, मी उठले का लगेच उठले, मी बसले का मग माझ्याजवळ येऊन बसते. तर आता पण तिचं, आता पुढच्या वेळेस आल्यावर एखाद्या वेळेस तिला बाळं होतील. तिला खायला बोंबील आम्ही घेऊन येतो आणि दूध, आणि घरामध्ये ना सोडे ठेवलेले आहेत. तर आता बोंबील नाही आणले ना, तर मग सोडे ती दे असं वरती जाऊन, जिथं ठेवलेली जागा आहे ना, तिथं जाऊन सोडे खायला. नाही, मी नाही खात काही, मी पूर्ण व्हेज आहे. पण मग काही असलं करायचं, समोरच्याला खायचं आहे, तर मग मी नाही म्हणत नाही. ते मांजर असेल किंवा मग कोणी माणसं पण असले की बाबा बनवायचं असेल, तर मी बनवून देते. कारण मला समोरच्याला म्हणजे व्हायला नाही आवडत किंवा आपल्यामुळं त्याची गैरसोय व्हावी असं. तर मी पूर्ण व्हेज आहे. लहानपणीपासूनच माझे वडील माळकरी होते. आजही माझे भाऊ ते सगळे पण म्हणजे देवाच्या याच्यामध्येच, सेवेमध्ये. माझा मोठा भाऊ दत्ताची सेवा करतो, लहान भाऊ शनीची सेवा करतो, दत्ताची सेवा करतो. आम्ही पण करायला लागलो. आता मी पण करायला लागले स्वामींच्या ह्याच्यात. स्वामींना मी वडीलच मानलेलं आहे. माझे वडील गेले 2002 पासून. त्याच्यामुळं मग असते थोडीशी सेवा, असं काही जास्त काही सेवा नाही करत, पण आहे आपला संसार सांभाळून जेवढं होईल तेवढं करायचं. संस्कार चांगले झालेले आहेत.
वडिलांनी आपल्याला चांगले संस्कार दिले. त्यांच्या पायावरती पाय तर आपला बसणार नाही, पण थोडंसं चालायचं. हां, हे आम्ही जे दिलं आहे ते आम्ही घेतलं थोडं थोडं. बैलगाडी चालली आहे रस्त्याने, बैलगाडीचा आवाज. आमचीच आहे, माझ्या भायाची, यांच्या भावाची. रस्त्याने गेले, आमचीच होती गाडी, म्हणजे देराची, माझ्या मोठ्या. 4 जण भाऊ आहेत, त्यातला एक देवाघर गेला. 3 आहेत, आम्ही छोटे आहे सगळ्यांमध्ये. बहिणी पण 2 आहेत, तर मग आमचा 6वा नंबर आहे छोटा. आणि माझ्या माहेरी पण माझा 7वा नंबर आहे. आम्ही 5 बहिणी 2 भाऊ. पूर्वीच्या काळी आहे ना, आईला आणि मुलीला सोबतच मुलं व्हायचे, म्हणजे ऑपरेशन वगैरे किंवा लवकर करतच नव्हते. तर माझी बहीण आहे ना, बहीण आणि आई सोबतच त्यांचं डिलेवरी व्हायच्या. तर माझ्या बहिणीचे मुलं आहे ना, म्हणजे 3 नंबरचा मुलगा आणि मी सोबतची आहे. बाकीच्या 2 बहिणी आहे ना, त्या मोठ्या आहेत. एक 2 वर्षांनी मोठी आहे, एक 4 वर्षांनी मोठी आहे माझ्या बहिणीच्या मुली. आमचं दोन्ही कुटुंब चांगले आहेत. माझं माहेर पण चांगलं आहे, सासर पण चांगलं आहे. आणि मेन म्हणजे माझ्यावरती ना संस्कार चांगले झालेले आहेत. त्याच्यामुळं म्हणजे मला अभिमान वाटतो की जे माझ्या वडिलांनी, आईने, आत्या पण होती माझ्याजवळ आणि माझ्या वडिलांच्या घरी आत्या होती. आत्याचा नवरा, मुलं सगळे गेले. मग आत्या घरीच राहिली वडिलांजवळ. आत्यानीच आम्हाला, आमच्याकडं आत्याने, आई वडील काम करायचे, आत्याच आमचं सगळं करायचं. लहानाचं मोठं केलं आणि ती वडिलांजवळच राहिली. आणि काय नाही, तिच्या घरचे तिला बोलवायचे, जमीन देतो, हे देतो, ते देतो, पण काहीच नाही दिलं. ती इकडंच राहिली आणि इकडंच गेली ती. म्हणजे कधी कधी काय असतं की आपल्याला अपेक्षा नसतात. माझ्या आत्याला काहीच अपेक्षा नव्हत्या की तिला काय असावं. फक्त तिने भावाचा संसार सांभाळला. आमचे भावाचेच 7 मुलं सांभाळले. म्हणजे आम्ही 5 बहिणी 2 भाऊ. आमचे बाळणपण वगैरे ते सगळं तिनेच बघितलं. म्हणजे सगळा संसारच भावाचा बघितला, सांभाळला. तर मग माझं पण असंच आहे की बाबा मला पण कशाची अपेक्षा नाही आहे की काय की, आणि न मागताच मला सगळं मिळालेलं आहे. जे हवं आपल्याला ते सगळं मिळालेलं आहे. तर थोडंसं अध्यात्मामध्ये वळत तिकडं पण आपल्याला काही घेता आलं पाहिजे. कारण माणसाच्या जन्माला आलं तरच आपल्याला घेता येतं. दुसऱ्यांच्या याला गेलं तर नाही, दुसऱ्या योनीमध्ये गेलं तर आपल्याला काही करता नाही येत, किंवा नामस्मरण नाही येत, पूजा नाही येत, किंवा गुरु करावा लागतो, गुरु पण नाही करता येते. बगळा होता वरतून गेला गुरु कर. बस बस, ते पोटात बाळ आहे. ये इकडे. मांजर आहे, काळी मांजर आहे, काळ्या कलरची आहे. जवळच बसली तिने, हात पण लावून देते ती. काय काय ग? काय नाही, त्याचं नाही.
वारं चालू आहे, ऊन पडलेलं आहे. वारं चालू आहे तर झाडांचे पानं हलतायत. त्याचा आवाज पण येतोय. सकाळी पक्षी भरपूर होते, भरपूर छान आवाज येत होता सकाळी. मी लाईव्ह घेतली ना त्यावेळेला पण, नंतर पण, आणि दळण करताना पण आलेला भरपूर छान आवाज येत होता. साळुंक्या, चिमण्या सगळ्यांचा आवाज येत होता. पण मोटारचा आवाज होता आणि आम्ही दोघी पण काहीतरी गप्पा मारत होतो ना, तर तो आवाज आला. त्याच्यामुळं पूर्ण हे व्हॅल्यूम मला कमी करावं लागलं आणि आता मला बोलून व्हिडिओ कंप्लीट करावी लागली. ऊन होतं ना थोडंसं, म्हणून मग पदर घेतला मी. आमच्याकडं पदर घेतात. आता नाही घेते, आता माझ जावं ते ना. पहिला पदर घ्यायचा ना तुम्ही, आता का मग पदर नाही घेते? पडतोय खाली. कस काय पडतो? पहिला नाही पडायचा ना. पहिला पडत. मी नाही घेतला कधी, कारण माझे धीर भाई आहे ना माझ्या वडिलांसारखे होते. म्हणजे एक नाही, दोन आहेत अजून. तर त्याच्यामुळं मग मी कधी फॉर्मॅलिटीज पाळलीच नाही. मी घेतला नव्हता कधी पदर. आता मी म्हणजे माझ्या मनाने पहिल्यांदा घेते पदर. माझ्या जावांच्या नंदेंच्या डोक्यावरती कायम पदर असतो. सुनेंचा पण असतो कधी कधी, कधी कधी नसतो. आता सगळंच बदलत चाललंय, तर आपण बदललो की पुढची पिढी पण बदलतच चालते. पण जेव्हा आपण थोडंसं पुढं जातो ना 50-60च्या याच्यामध्ये, तर तेव्हा आपल्याला आठवण येते की आपल्या संस्कृतीची, आपल्या संस्काराची आठवण येते. तर आपण त्या वाटेवरती चालायला लागतो थोडंसं. इकडे एक दोरी बांधलेली आहे. दोरीला पाण्याच्या बाटल्या असतात ना, त्याच्या अर्ध्या अर्ध्या कापून त्या दोरीला म्हणजे बाटली फोडली खालून छिद्र, त्याला गाठण बांधून एका दोरीमध्ये कपडे सुकवायचे, दोरीमध्ये पिवळ्या. तर एका खाली एक आहे ना बाटल्या बांधल्या, त्या अर्धी अर्धी बाटली, त्याच्यामध्ये गहू टाकले पक्ष्यांना खाण्यासाठी. तर इकडं आलं ना की पक्ष्यांना दिवसभर माझं चालू असतं काही ना काही. आता सकाळपासून चपात्या टाकल्या, पीठ साखर टाकली मिक्स करून, जे खाली असतात ना जमिनीच्या खाली त्यांच्यासाठी. आणि अजून सकाळी पण काही टाकलं. तर असं दिवसभर चालू राहतं. मग असे गहू पण टाकले. इथं पक्षी भरपूर आहेत. मध्ये ना ते दादा आलेले, मागणारे येतात ना, तर ते आलेले पोलिसाचे कपडे घालून आलेले. ते गहू 2 पायल्या मागत होते. 1 पायल्या द्या आणि 2 पायल्या द्या गहू पाहून. तर
माझी मुलगी ती विचारत होती की हे पोलिसांचे कपडे का घालून आले म्हणून, आणि शिट्टी पण होती त्यांच्याजवळ. तर त्यांना दिले, त्यांनी घेतले ओतून त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि गेले निघून. सकाळी पण एक बाई आलेली गेटच्या बाहेरून की काय माऊली माऊली म्हणे, आणि देवीचं काहीतरी हे न्यायचं आहे, तर मग पैसे किती देऊ, 101 द्या असं बोलले. तर दिवसभर असं पण चालू असतं गावाकडं. तर हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माझ्या चॅनलचं नाव गावाकडचे नेचर असं आहे. तर मग हे छोट्या छोट्या गोष्टी असत्या ते पण मी मांडण्याचा प्रयत्न करत जाईल. आणि माझं हे म्हणजे टार्गेट असते की गावाकडचं नेचर म्हणजे गावचं नेचर म्हणजे गावच्या पद्धती वगैरे असं काय असेल तर मला पण नाही अजून काही माहिती. आणि काय आमचं शाळेत शिक्षण झालं 10वी-12वीपर्यंत. नंतर आम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि लग्न माझ्या वडिलांनी 10वी-12वीला म्हणजे 12वीला असतानाच लग्न करून दिलेलं. आणि आम्ही कुठं असं बाहेर फिरलं नाही. आमची फॅमिली आहे ना माहेरची, आम्ही असं कुठं जास्त हे नाही गेलेलो कुठं. सगळे आमच्या म्हणजे माझ्यासारखेच आहे सगळे, आम्हाला जेवढं काही जास्त माहिती नाही. आपलं आपलं घर आपलं, माझ्या वडिलांनी पण सांगून ठेवलेलं काय आपलं आपलंच करायचं, जास्त उद्योग नाही करायचे म्हणून. काही उद्योगच नाही केले आपण, सरळ मार्गाने चालत चालत त्यांच्या पायावरती पाय ठेवत चाललेलो आहे. आणि इकडं आता लाईव्ह घेतात ना दादा ताई, लाईव्ह घेतात ना, तर सगळ्यांशी म्हणजे माझ्या ओळखी पण झाल्या आहेत आणि मला मदत पण झाली आहे त्यांची. त्यांच्याकडून मी खूप शिकले. अगोदर मी 15-20 दिवसापासून लाईव्ह बघते आहे. ते लाईव्ह एवढे सुंदर सुंदर बोलतात ना त्यांच्याकडून, आणि त्याच्यामुळे आपले सबस्क्राईब पण वाढतात, लाईक पण मिळतं, कमेंट पण मिळतं. पण त्याही पलीकडं जाऊन आपलं एक नातं निर्माण होतं की म्हणजे ते मी सांगू नाही शकत, पण आपलं एक असं पक्कं नातं निर्माण होतं की तिथं आपल्याला म्हणजे कसलंच काहीच राहत नाही. तिथं पूर्ण आपण परिपूर्ण होऊन जातो. असं काही देणं पण नसतं, घेणं पण नसतं, काही याचं त्याचं काही नसतं. तर असे हिंदीमधले पण मराठीमधले पण ताई दादा, पुण्याचे दादा आहेत, अजून बीडकडचे दादा आहेत, नाशिकचे दादा आहेत, सोलापूरच्या ताई आहेत, कोल्हापूरच्या ताई आहेत, इकडं आमच्या पुण्याच्या आहे ढेबे ताई, टीचर ताई, अजून बऱ्याच ताई आहे. मला अजून म्हणजे असं एक तर माझं लाईव्हकडं लक्ष असतं, कधी नावांकडं कधी असं एवढं लक्षात नाही, पण नंतर भविष्यात नक्कीच मी त्यांचा उल्लेख चांगल्या प्रकारे करू शकेन. माझी जाववाली आहे, मोठी जाव, म्हणजे माझ्या आईसारखीच आहे. माझ्या चुलत्या काक्यांसारख्याच. मी छोटी आहे ना, म्हणजे आता मोठी आहे पण मी त्यांच्या नात्याने छोटी आहे ना, तर त्या मोठ्या आहेत, वयस्कर आहेत. तर ते त्यांना सरपण लागतं ना, तर नारळीचं वाळलेले लाकडं असतात ना ते काढतायत. मग ते मी एकटीच बोलत होते ना, मग त्यांनी बोलणं पण बंद केलं. मग तर त्या बोलत होत्या, बोलणं चालू होतं. आणि गावी आहे ना साडी घालावी लागते. इकडं माझ्या जावेने आता काष्टी घातलेले, काष्टी साडी घालतात. जे जुने ते नवीन आहे ते साड्या घालतात. आणि लयच फॉरवर्ड असेल तर मग ड्रेस घालतात सुना. अजून इकडं तर आमच्याकडं नाही कुणी, पण माझ्या माहेरी आहे सुना ड्रेस घालू शकतात बुवा असं. मी पण घालते, ड्रेस पण घालते मी. इकडं नाही घातलेला, तर भविष्यात कधी मला शूटिंग काढायची असेल किंवा काही रील्स बनवायचं असेल तर मग मी तेवढ्या वेळापुरतं 2 मिनिट 5 मिनिट घालून शकते बुवा असं.
आणि असं काही नाही आहे की घालायला, पण आपलं आपलंच हे असतं ना की काय मग असं कपडे असतात, कपड्यांचं नाही काही, पण समोरच्याच्या विचारांवरती अवलंबून असतं सगळं. गहू आमचे चाळून झालेले, आता काही मी काढून घेतले दळणासाठी आणि काही सुकायला टाकले. माझ्या मुलीनी पण आज पहिल्यांदा दळण केलं असेल, कारण मीच ह्या लहान असताना मी करायची दळण, पण आता नंतर त्या शाळेत जायला लागल्या, इकडं कॉलेजला गेलेल्या. आता मग ती पण बसली होती माझ्यासोबत, करत होती. एकदा की पाण्यात पडलं की पोहायला येतं तसं. काय करते मका काय मका काय पिते काय मका कापायला झाले का तुमचे लाकडं काढून? टाकते गुत्तेले ते काय मोकळे पडेल टाकते. वाचते तो अंगाला काही लागला का व्यवस्थित. झाली आंबाड्याची आहे का भाजी? तिला तोडून नेलं कुठं सर्व केलं पडशाला. नेलं आता का? त्या लाकूड आहे त्याला फुटले बारीक बारीक. गहू आहे, गहू सुकायला टाकले. का ग लाकूड आहे त्याला फुटलंय थोडं थोडं. इकडं बाजरी सुकायला टाकली. इथं या विटा दिसत होत्या ना, तिथं मी मोबाईल ठेवलेला शूट करण्यासाठी. मुलगी बसली, तिचं कंटाळली आता. अशा प्रकारे शूटिंग झालेली आहे.